संस्कारात आणि या पोरींच्या वागण्यात जमीन आसमानचा फरक असेल. आणि हे सामर्थ्याने, म्हणून तुमच्याही गावातल्या 2 मुली आहेत, भाग्य आहे तुमचं की त्या सामर्थ्याने वारकरी संप्रदायामध्ये आहेत. उद्या त्या मोठ्या कीर्तनकार झाल्या तर तुमच्याच गावाचं नाव होणार आहे. शेटफळेकरच म्हणणार आहे, सप्त्यामुळं तर होतंयच, पुन्हा तुम्हाला जास्त लांबची बोलवायची गरज नाही, गावातलीच 2-3 होत्याली, तेवढं थोडं वाचल महाराज बरं का. ते थोडं इकडं पुन्हा अजून नतीला वगैरे देता येईल महाराज, ठीक आहे ना, आम्हाला द्यावं लागतं ना थोडं, ते वाचून जाईल. सगळ्यांचे मनस्वी आभार. यापूर्वी 9 दिवस झालं इथं आहेत. त्याचबरोबर तुम्ही सगळे सामर्थ्याने तो उपस्थित आहात. पांडुरंग परमात्म्याने कृपा केली, पावसाचं वातावरण असताना सुद्धा काही कीर्तन संपेपर्यंत पाऊस आला. आणि मग अशी कीर्तन मायनेला असल्यामुळं यायला थोडासा उशीर झाला. दरवर्षी होतोच, पण जाऊ द्या, तुमचीच आहे मी, कुठं कोणाला तक्रार करीत महाराज, आहे की नाही. पण पुढच्या वर्षी लवकर येते महाराज, आहे की नाही. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. उत्कृष्ट सिस्टीम दादांच्या सुद्धा अगदी मनस्वी आभार. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. सगळे कॅमेरावाले वगैरे दादा वगैरे सगळी मंडळी. खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या सोहळ्यात आहे, आई भवानीच्या साक्षीनं सांगते, ती मालकीन त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. हा सुंदर सोहळा होता. सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. सेवेला विराम. ज्ञानेश्वर